राज्यसभा निवडणूक बिनविरोध झाल्यावर आता सगळ्यांचं लक्ष लागलंय ते विधान परिषद निवडणुकीवर। विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीच्या वाट्याला एकच जागा येणार आहे आणि त्या जागेवर उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत जावं अशी आग्रही मागणी संजय राऊतांनी केली आहे। तर राऊतांच्या या मागणीवरती भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी टोला लगावलाय। उद्धव ठाकरे विधान परिषदेत आले तर राऊतांची अडचण होईल, तसेच शिवसेनेला उमेदवारीसाठी पुन्हा काँग्रेससमोर गुडघे टेकावे लागतील असं नवनाथ बन यांनी म्हटलंय। आमचे 20 आमदार आहेत, लक्षात घ्या। महाविकास आघाडीतला सगळ्यात मोठा पक्ष 20 आमदारांचा आहे आमचा, आणि आमचे 20 आमदार असताना सुद्धा आम्ही राज्यसभा आमच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसला गेली, कारण शेवटी आम्हाला एकत्र काम करायचं आहे। त्याच्यामुळे आता 20 आमदारांचा जो पक्ष आहे आणि इतर पक्ष, प्रमुख पक्ष, इतर पक्ष, आम्हाला एकत्र बसून चर्चा करावी लागेल। उद्धव ठाकरेंची स्वतःची इच्छा काय आहे ते आता सांगतील ना स्वतः। त्यांची इच्छा जी आहे ती माझ्याकडून व्यक्त होणं बरोबर नाही, पण आम्हाला असं वाटतं सगळ्यांना की उद्धवजींनी या राज्याचं नेतृत्व केलेलं आहे, उत्तम प्रकारे नेतृत्व केलं आहे, संकट काळात नेतृत्व केलं आहे। त्यांच्यासारख्या नेत्यानं विधान परिषदेमध्ये असणं हे महाविकास आघाडीसाठी एक चांगले संकेत असतील आणि एक आमच्या आमदारांना एक बळ मिळेल त्याच्यामुळे। उद्धवजी विधान परिषदेत आले तर आपली अडचण होईल म्हणून उद्धवजी विधान परिषदेमध्ये येऊ नये यासाठी देखील संजय राऊत प्रयत्न करतात। ज्या पद्धतीनं शरद पवार साहेबांच्या राज्यसभेसाठी संजय राऊतांनी बॅटिंग केली, जोर लावला, तशा पद्धतीनं उद्धवजींच्या बाबतीत संजय राऊत करताना दिसत नाही, कारण त्यांना माहिती आहे की काँग्रेस उद्धवजी ठाकरे यांना विधान परिषदेची उमेदवारी देणार नाही। आता उद्धवजींना विधान परिषदेची उमेदवारी मिळवायची असेल तर पुन्हा एकदा सोनिया गांधींच्या समोर जाऊन गुडघे टेकावे लागतील, राहुल गांधींसमोर जाऊन गुडघे टेकावे लागतील। पुढची बातमी पाहूया। उद्धव ठाकरेंना विधान परिषदेची उमेदवारी हवी असेल तर त्यांनी एकनाथ शिंदेंना फोन करावा। शिंदे मोठ्या मनाचे आहेत असा टोला खासदार नरेश म्हस्केंनी लगावला। शिंदे साहेब उमेदवार देणार हे कळल्यावर घाबरून ठाकरेंच्या शिवसेनेनं पाठिंबा दिला असा दावा म्हस्केंनी केलाय। तसंच राज्यसभा निवडणुकीआधी सुप्रिया सुळे, जयंत पाटील, श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांचा संवाद झाला, त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली असंही ते म्हणाले। आपण काँग्रेसचे गुलाम झालेले आहेत, बाळासाहेबांचा विचार आपण सोडलेला आहे आणि या गुलामगिरीमधून उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मंडळींना आपण संपवलेलं आहे। आपल्या कृतीमुळे ते संपलेले आहेत, आपल्या कृतीमुळे त्यांच्यावरती ही आज परिस्थिती आलेली आहे की त्याला विधान परिषद, मला घर देता का घर, जे आपण नटसम्राट का एकच पहिला कशा नटसम्राटमध्ये आहे ना, मला घर देता का घर, अशी परिस्थिती आज उद्धव ठाकरेंवरती आलेली आहे। मला विधान परिषदेवर आमदार करता का, मला विधान परिषदेवर आमदार करता का, अशी विनवणी करण्याची वेळ केवळ संजय राऊत या माणसामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर आलेली आहे। एकनाथ शिंदे साहेबांकडे चर्चा करावी, आदित्य ठाकरे यांनी फोन करावा की आम्हाला पाठिंबा द्या, संजय राऊतांनी फोन करावा, आम्ही फोन तर करा, मग नंतर आम्ही ठरवतो काय करायचं। ज्या पद्धतीने पवार साहेबांकरता अनेक नेत्यांनी फोन केले, संवाद साधला, तसा यांनी संवाद साधावा एकनाथ शिंदे साहेबांशी। एकनाथ शिंदे दिलदार वृत्तीचे आहेत, मोठ्या मनाचे आहेत, पण यांनी फोन तर करावा, आदित्य ठाकरेंनी फोन करावा। आणि खासदार नरेश म्हस्केंच्या टीकेला माजी आमदार वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिलंय, पाहूया।